रामकृष्णारी मी शिवाजी महाराज देशमुख येत्या 31 जानेवारीला यावर्षी वर्ष प्रथमच अर्धापूर तालुक्याच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं प्रथमच यावर्षी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्म महोत्सव सोहळ्याचं आम्ही आयोजन केलंय। त्या जन्म सोहळ्याला प्रमुख वक्ते समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज यांचं कीर्तनाचं आयोजन केलंय। त्या सोहळ्यासाठी अर्धापूर तालुक्यातील नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। सुंदर असं नियोजन आम्ही अनुसया गार्डन आणि मंगल कार्यालय नांदेड हिंगोली रोड पिंपळगाव फाटा या ठिकाणी आमचे सहकारी विजय गोविंदराव देशमुख यांच्या मंगल कार्यालयामध्ये त्या आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि माझे सहकारी अर्धापूर तालुक्यातील बरेच सहकारी आहेत, यांच्या सहकार्याने नव्हे अर्धापूर तालुक्याच्या संपूर्ण सहकार्याने नांदेड जिल्ह्याच्या सहकार्याने हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही 31 तारखेला केलेलं आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित बरेच साधू संत महंत कथाकार कीर्तनकार गायक वादक सगळ्या संप्रदायाचे महंत कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचे विचार हे घराघरात जावेत या हेतूने हा कार्यक्रम आम्ही आयोजन केलेला आहे। या कार्यक्रमाला सगळ्या समाजातील बांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला आपण सुद्धा उपस्थित राहावं अशी आपणास नम्र अशी विनंती आहे। त्याचं कारण असं आहे की आपण पाहतोय ज्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी शिवरायांना शिकवण दिली वचन मा साहेबा वचन पूर्त करी, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवरायांना प्रेरणा दिली हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं। खरं म्हणजे धन्य माता पिता तयाची ज्या शिवरायांना जिजामातेने जन्म दिला त्या जिजाऊ साहेबाचाही जन्म महोत्सव व्हावा। आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये सिंदखेड राजा या ठिकाणी मोठ्या आनंदात जन्म महोत्सव साजरा होतो 12 जानेवारीला। आम्ही 12 जानेवारीला सिंदखेडला जातो। यावर्षी आम्हीही आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जन्म महोत्सव मोठ्या आनंदात व्हावा म्हणून आम्ही जन्म महोत्सव आयोजन केलंय। इंदोरीकर महाराजांची तारीख आम्हाला 13 तारीख किंवा 14 तारीख पाहिजे होती, पण ती महाराजांची तारीख मिळाली नाही। महाराजांची 31 तारीख आम्हाला मिळाली। 31 तारीख आम्हाला मिळाली त्यामुळे आम्ही 31 तारखेला त्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचे विचार हे प्रत्येकाच्या घराघरात जावेत, प्रत्येकाने जिजाऊ साहेबांचे विचार ऐकावेत आणि दरवर्षीच हा जिजाऊ महोत्सव मोठ्या थाटात आमच्या तालुक्यात आमच्या जिल्ह्यात व्हावा हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर घेतला। आणि आम्ही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचे विचार ऐकतो। आम्हालाही आमच्या मनामध्ये असं वाटलं की आम्ही जिजाऊ साहेबांचा जन्म महोत्सव साजरा करावा म्हणून आम्ही सहजच एका दिवशी बसलो आणि विचार केला बा आपलं तरी काहीतरी कर्तव्य आहे। आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, आपण ज्या जिजाऊ साहेबांच्या राष्ट्रात राहतो, त्या जिजाऊ साहेबांचा जन्म महोत्सव मोठ्या आनंदात व्हावा म्हणून आम्ही येत्या 31 जानेवारीला त्या कार्यक्रमाचं आयोजन केले। अंदाजा या कार्यक्रमाला 10 ते 12 हजार पब्लिक येतील, कारण की आम्ही त्या पद्धतीने त्यांची व्यवस्था केली आहे। मंगल कार्यामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, महिलांना बसायची व्यवस्था केलेली आहे, पुरुषांना बसायची व्यवस्था केलेली आहे। कुठल्याही प्रकारचं कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याचे संपूर्ण आम्ही अर्धापूर तालुक्यातील माझे सहकारी बरेच सहकारी आहेत त्या सगळ्यांनी आम्ही तशी नियोजन केलेलं आहे। अर्धापूर पोलीस स्टेशनला मी प्रथमतः 1 महिन्याखाली अर्ज दिलाय। त्यानंतर वसमत फाटा पोलीस चौकी इथे सुद्धा आमचे अनिल जाधव सर आहेत, यांनी सुद्धा महाराज म्हणे ट्रॅफिकची संपूर्ण व्यवस्था आम्ही पाहतो। पाटील सर पोलीस चौकीतले पाटील साहेब हे संपूर्ण नियोजन ते ट्रॅफिकचं ते लावणार आहेत। आणि आम्ही एक अग्निशामक दलाची गाडी बोलवली, 2-3 एम्ब्युलन्स सुद्धा आम्ही सांगितल्यात। कुठल्याही प्रकारचं कुणाला विजा होणार नाही, कुठल्याही प्रकारचं कुणाला गालबोट लागणार नाही, कारण की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्म महोत्सव म्हणजे संपूर्ण समाज आम्ही एकत्र करून जिजाऊ जन्म महोत्सव साजरा करणार आहोत। आम्ही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचे विचार हे पहिलेच प्रत्येकाच्या घरात आहेत। अगोदरचेच राष्ट्रमाता लहानपणापासून जो लहान मुलगा आहे तो सुद्धा जिजाऊ साहेबांचे विचार मंथन करतो, विचार त्याच्या डोक्यात आहेत। अजूक याच्यापेक्षा अजूक जोमाने विचार जावेत पण आम्ही प्रत्येकाने या ठिकाणी प्रत्येक गावातील आम्ही लहान मुलांना स्टेज देणार आहोत। त्यांचे विचार म्हणजे लहान मुलांना आम्ही प्रोत्साहन करणार आहोत जिजाऊ साहेबांचे विचार मांडण्यासाठी। आपण एक वारकरी संप्रदायातील लौकिक असं आपलं व्यक्तिमत्व आहे, परिसरात
जर घराघरामध्ये शिवराज जन्माला घालायचा असेल तर सर्वप्रथम जिजाऊ जन्माला येणं बरोबर आहे. घराघरात छत्रपती शिवराय जन्माला घालायचे असेल तर पहिल्यांदा राष्ट्रमाता जिजाऊ साहेब जन्मली पाहिजे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे विचार डोक्यात घेतले पाहिजे आणि ते संस्कार गर्भामध्येच पडतात. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवरायांना गर्भामध्ये संस्कार टाकलेत. ज्यावेळेस राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब गर्भवती होत्या त्यावेळेस त्या रामायण वाचायच्या, ग्रंथ वाचायच्या, देवदर्शन करायच्या. मग त्यांच्या गर्भात संस्कार पडले. आपल्यालाही छत्रपती शिवराय जन्माला यावे असे वाटत असेल तर आपणही आपल्या मुलांना, आपल्या होणाऱ्या बाळाला हे गर्भात संस्कार केले पाहिजे. कारण की गर्भातले संस्कार ते मुलांना अत्यंत लागतात. जसा जसा मुलगा मोठा होतोय तसे तसे त्याला आपण संस्कार करत राहिलो तर निश्चित या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचार मांडणारे असे मुलं जन्माला येतील. रामकृष्णारी, मी शिवाजी महाराज देशमुख. आम्ही येत्या 31 जानेवारीला वर्ष पहिलं प्रथमच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्म महोत्सवाचं आयोजन केले. त्या जिजाऊ जन्म महोत्सवाला प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन आम्ही अनुसया गार्डन अँड मंगल कार्यालय, नांदेड हिंगोली रोड, पिंपळगाव फाटा या ठिकाणी आम्ही केलंय. आमचे सहकारी विजयभाऊ देशमुख व माझे सहकारी अर्धापूर तालुक्यातील असंख्य बांधव यांच्या वतीनं, अर्धापूर तालुक्याच्या वतीनं जिजाऊ जन्म महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. त्या जिजाऊ जन्म महोत्सवाला येत्या 31 जानेवारीला शनिवारी सायंकाळी 8 ते 10 या वेळात महाराजांचं कीर्तनाचं आयोजन केले. त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साधू संत महंत कथाकार कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत व मनोज दादा जरांगे पाटील यांना सुद्धा आम्ही आमंत्रण अगदी 2 महिन्याखाली गेले. मी काल दादांना पत्रिका घेऊन गेलो होतो, पण दादांच्या तब्येतीनुसार, त्यांच्या पुढील नियोजनेनुसार त्या कार्यक्रमाला मनोज दादा जरांगे सुद्धा, मनोज दादा पाटील सुद्धा वेळेअभावी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील व कार्यक्रमाला आम्हाला शुभ आशीर्वाद देतील. नाही जरी दादा उपस्थित राहिले तर दादा म्हटले, महाराज मी जरी वेळेअभावी उपस्थित राहू जरी नाही शकलो तर मी तुम्हाला फोनवर त्या ठिकाणी शुभेच्छा देईल असे दादांचा निरोप आलेला आहे. मला गॅरंटी आहे दादा तो उपस्थित राहतीलच, पण वेळेअभावी जर त्यांचं येणं जर झालं नाही दादा आम्हाला शुभेच्छा देतील. म्हणून असंख्य अर्धापूर तालुक्यावासियांना, नांदेड जिल्ह्यावासियांना विनंती करण्यात येते, 31 जानेवारीला आपण सायंकाळी 8 ते 10 या वेळेत जिजाऊ साहेबांचे विचार ऐकण्यासाठी अनुसया गार्डन अँड मंगल कार्यालय या ठिकाणी आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आपणास नम्र अशी विनंती आहे. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी सदानंद भाऊराव देशमुख, तरोडा इथला रहिवासी आहे. आज तुम्हाला सांगण्यास इच्छुक आहे की राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. पिंपळगाव महादेव येथे श्री अनुसया गार्डन येथे राष्ट्रमाता जिजाऊ महोत्सव दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी प्रथमच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव येथे प्रथमच सादर करण्यात येत आहे. तरी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, राष्ट्रमाताचे जे राष्ट्रमाता जिजाऊचे जे आपले जानेवारी रोजी तरी शिवप्रेमींनी माता जिजाऊ उत्सवामध्ये आपल्या हरिभक्त पारायण श्री निवृत्तीराव देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन ठेवलेलं आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी अवश्य यावे. 31 जानेवारी 2026 आपल्या कीर्तनाचा टायमिंग 8 ते 10 आहे. हा, अनुसया गार्डन येथे. धार्मिक कार्यक्रम कुठले ठेवले नाही आहे तिथं, सर्वांचेच मनोगत घेणार आहेत तिथं. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या संदर्भामध्ये, त्यांच्या विचाराबद्दल, त्यांच्या समाजासाठी प्रबोधन, त्यांनी काय काय केलं, काय काय आपलं बलिदान दिलंय आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी, त्यांनी सगळ्या समाजाला घेऊन कसं कार्य केले, त्यांचे विचार बरेच जण ठेवणार आहेत. त्यात आता प्रामुख्याने इंदोरीकर महाराज येणार आहेत. आम्ही जरांगे दादा यांना बी इन्व्हिटेशन दिलेलं आहे. त्यांची तब्येत जरी व्यवस्थित राहिली तर त्यांनी सुद्धा येणार आहेत आणि या कार्याला त्यांनी सगळं म्हणजे किती कार्यक्रम असेल अंदाजे एक 10,000च्या आसपास येतील. नियोजन झालेलं आहे. आमचे विजय देशमुख तिथले अध्यक्ष आहेत आमच्या कार्यक्रमाचे.
सकाळी काय दोन पथकं वगैरे किंवा वेगळा असा काही कार्यक्रम आपण ठेवला किंवा लहान लहान मुलांचे- लहान मुलांच्या स्पर्धा हे ते आहेत सगळ्या तसंच नियोजन आहे. साधू संत महंत मंडळी आहे तसंच आयोजनाचे पहिलं वर्ष आहे त्या विषयाला काय सांगाल? साधू संत सगळ्याला आपण इन्व्हिटेशन दिलेले आहेत. प्रथम वर्ष आहे. थोडंसं आम्हाला या प्रथम वर्षामध्ये थोडीशी अडचण होईल समजा काही कमी जास्त, पण नियोजन खूप व्यवस्थित करतायत सगळे. त्या अनुषंगाने आता 10,000 पब्लिक येते तुम्ही असं म्हणता. हो. आपत्कालीन सेवेसाठी आपण काय करायचं उपाययोजना करू? अर्धापूर तालुक्याला पोलीस स्टेशनला, अग्निशामक दलाला हे सगळ्यांना आम्ही माहिती दिलेली आहे. शिवप्रेमींना आव्हान काय असणार आहे? शिवप्रेमींनी येऊन आपल्या विचारांचा, जे राष्ट्रमाता जिजाऊ मातेचा विचार होता, ते स्वराज्य स्थापन करण्याचा किंवा सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा, ते आपल्या समाजामध्ये तळागाळातल्या लोकांना सुद्धा त्यांनी सोबत घेऊन आपलं कार्य लोकांनी करावे यावेळेस. कुठं जाती भेद ठेवू नये आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांचे विचार आहेत तिथं ठेवणार आहेत. सगळ्यांनी येऊन तिथं आपला म्हणजे फायदा घ्यावा या कार्यक्रमाचा, आपला लाभ घ्यावा. हो.